नमस्कार शेतकरी मित्रांनो, फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, शेती आणि शेती क्षेत्रात विकास व्हावा याकरता शासनाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात, जेणेकरून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट व्हावे हा त्यामागचा उद्देश असतो। मित्रांनो, शेतीसोबतच शेतीशी प्रमुख असलेल्या जोडधंद्याच्या बाबतीत देखील अनेक योजना राबविण्यात येत असून जोडधंद्याच्या विकासाकरता देखील शासनाच्या अनेक योजना आहेत। मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून पशुपालकांना आर्थिक मदत देण्यात येते। या पद्धतीने जर आपण पशुपालनासाठी महत्त्वाची असलेली एक योजना पाहिली तर ती म्हणजे गायगोठा बांधण्यासाठी सरकारकडून जी अनुदान योजना राबविण्यात येते ती देखील तितकीच महत्त्वाची आहे। मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून 1,60,000 रुपयाचे अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते। तर मित्रांनो, काय आहे या योजनेचे स्वरूप? मित्रांनो, समजा पशुपालकाकडे जर 3 जनावरे आहेत तर त्यांना पशुशेड बांधण्यासाठी शासनाकडून 75,000 ते 80,000 रुपये अनुदान मिळते। त्यानंतर मित्रांनो, जर एखाद्या पशुपालकाकडे जनावरांची संख्या 3 पेक्षा जास्त असेल तर या योजनेच्या माध्यमातून शेड उभारण्यासाठी सरकार 1,16,000 रुपयांची आर्थिक मदत करते। त्यानंतर मित्रांनो, तुमच्याकडे गायी आणि म्हशीची संख्या जास्त असल्यास सरकारकडून 1,60,000 रुपयापर्यंत अनुदान दिले जाते। तर मित्रांनो, गायगोठा योजनेसाठी सर्वप्रथम आपल्या ग्रामपंचायतच्या ठरावामध्ये नाव समाविष्ट करणे गरजेचे असते। त्यानंतर मित्रांनो, विहित नमुन्यातील अर्ज झेरॉक्स दुकानावरून उपलब्ध करून घ्यावे। त्यानंतर मित्रांनो, गोठ्याचा प्रस्ताव पंचायत समितीमध्ये जमा करावा लागतो। त्यानंतर गाय गोठ्याचा प्रस्ताव जमा केल्यानंतर आपल्या अर्जास मंजुरी दिली जाईल। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला ज्या ठिकाणी गोठा बांधायचा आहे त्या जागेची जिओ टॅगिंग केली जाईल। त्यानंतर मित्रांनो, जिओ टॅगिंग झाल्यानंतर आपल्याला वर्क ऑर्डर दिली जाईल। मित्रांनो, अर्जदाराने स्वतःची वैयक्तिक माहिती भरायची आहे व जो प्रकार निवडेल त्या संबंधीचा कागदपत्राचा पुरावा जोडायचा आहे। जर लाभार्थ्यांच्या नावे जमीन असेल तर हो लिहावे लागेल व 7/12 तसेच 8 आणि ग्रामपंचायतचा नमुना 9 जोडायचा आहे। तसेच लाभार्थ्याला गावाचा रहिवासी पुरावा जोडायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही निवडलेले काम तुम्ही रहिवासी असलेल्या ग्रामपंचायतमध्ये येत आहे का ते सांगायचे आहे। त्यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे व त्यासोबत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या सहीचे एक शिफारस पत्र द्यावे लागणार आहे व त्यामध्ये लाभार्थी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याचे सांगितले जाईल। त्यानंतर मित्रांनो, लाभार्थ्याच्या कागदपत्राची छाननी करून अर्जदाराला पंचायत समितीचे अधिकाऱ्याच्या सही शिक्क्यानुसार पोचपावती दिली जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे गायगोठा अनुदानासाठी 1,60,000 रुपयाचे अनुदान सरकारच्या माध्यमातून लाभार्थ्याला देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आशा करतो ही बातमी तुमच्या नक्की उपयोगी पडेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा। भेटू नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट्ससोबत, तोपर्यंत नमस्कार।